आणि संबंध फायनान्शियल इयर मध्ये कायम सुद्धा ठेवायचा आहे. मग आपण सेक्शन 17(2) मध्ये जे बॉल बिअरिंगचे उदाहरण घेतले ते मी नंतर रेकॉर्डिंग मध्ये ऐकल्यावर त्यात काही सुधारणा कराव्यात असे मला वाटले. आपण ते उदाहरण पुन्हा घेऊया. रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सनने 1000 बॉल बिअरिंग खरेदी केले आणि त्यापैकी 700 बॉल बिअरिंगचा वापर त्याने टॅक्सेबल गुड्स बनवण्यासाठी केला, तर 300 बॉल बिअरिंगचा वापर त्याने एक्झम्प्ट गुड बनवण्यासाठी केला. या उदाहरणात रजिस्टर्ड पर्सनने 700 बॉल बेरिंगवर या उदाहरणात रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन 700 बॉल बेरिंगवर ITC घेऊ शकतो, कारण हे 700 बॉल बेरिंग त्याने टॅक्सेबल गुड्स बनवण्यासाठी वापरले आहेत. त्याने 300 बॉल बेरिंगचा वापर एक्झम्प्टेड गुड्स साठी बनवण्यासाठी केल्यामुळे त्यावरील ITC हा रजिस्टर्ड पर्सन घेऊ शकणार नाही किंवा त्याला तो घेता येणार नाही. रजिस्टर्ड पर्सन चे ज्या गुड्स आणि सर्व्हिसेस वरील क्रेडिट ब्लॉक केले आहे त्याबद्दल चे डिटेल्स सेक्शन 17(5) मध्ये दिलेले आहेत. सेक्शन 17(5) हा अत्यंत महत्वाचा आहे. हा सेक्शन GST कायद्याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा फार कॉम्प्लिकेटेड होता, पण सेंट्रल टॅक्स नोटिफिकेशन नंबर 2 ऑफ 2019 जे 29 जानेवारी 2019 रोजी पब्लिश झालं. ह्या नोटिफिकेशनने सेक्शन 17(5) ला फार सोपा केला आहे. हे नोटिफिकेशन 1 फेब्रुवारी 2019 पासून लागू झाले आहे. म्हणूनच आपण सेक्शन 17(5) साठी एखादे जुने पुस्तक रेफर करीत असाल तर मी जे सांगतो आहे आणि जे जुन्या पुस्तकात दिले आहे त्यात तुम्हाला फरक जाणवेल. आता आपण पहिले ब्लॉक क्रेडिट जे आहे ते बघू. पहिलं ब्लॉक क्रेडिट जे आहे ते सेक्शन 17(5) मध्ये दिले आहे. पहिले जे सेक्शन 17(5) मध्ये जे क्रेडिट ब्लॉक केले आहे ते आपण बघूया. ITC will not be available for passenger motor vehicle having approved seating capacity not more than 13 persons. म्हणजे पॅसेंजर मोटर व्हेकल जिची अप्रूव्ड सिटिंग कॅपॅसिटी 13 पर्सन्स पर्यंत आहे अशा मोटर व्हेकलवर रजिस्टर्ड पर्सनला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. ही मोटर व्हेकल ची सिटिंग कॅपॅसिटी कोण निश्चित करणार? ऑफकोर्स त्यासाठी मोटर व्हेकल कायदा आहे. म्हणजेच सेक्शन 17(5) नुसार कार, जीप इत्यादी इत्यादी किंवा टेम्पो ट्रॅव्हलर जी कॅपॅसिटी 13 पर्सन्सची आहे तिच्यावर सुद्धा रजिस्टर्ड पर्सनला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. पण याचाच अर्थ ह्याच सेक्शन 17(5) मध्ये एक्सेप्शन सुद्धा दिले आहेत. आता एक्सेप्शन्स म्हणजे काय? जर शेवटच्या कॉलम मधील एक्सेप्शनची जर पूर्तता रजिस्टर्ड पर्सन करीत असेल तर त्याला 13 पर्सन सिटिंग कॅपॅसिटी असणाऱ्या मोटर व्हेकल वर किंवा 13 पेक्षा कमी पर्सनची सिटिंग कॅपॅसिटी असणाऱ्या मोटर व्हेकल वर सुद्धा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. आता आपण एक्सेप्शन वाचूया. सेक्शन 17(5) चं जे एक्सेप्शन आहे ते काय म्हणतं? The input tax credit in respect of such services shall be available when they are used for making following taxable supplies. फार महत्वाचा शब्द आहे की सप्लाईज कशा असल्या पाहिजे? टॅक्सेबल सप्लाईज. पहिली कोणती आहे? फर्दर सप्लाय ऑफ सच मोटर व्हेकल्स or transportation of passengers or imparting training on driving such motor vehicles. जर 13 पर्यंत सिटिंग कॅपॅसिटी असलेली मोटर व्हेकल जर पुढील पैकी कोणत्याही टॅक्सेबल सप्लाय साठी वापरली जात असेल तर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. फर्दर सप्लाय ऑफ सच मोटर व्हेकल म्हणजेच रजिस्टर्ड पर्सनने त्या मोटर व्हेकलचा म्हणजेच 13 सिटिंग कॅपॅसिटी असलेल्या मोटर व्हेकलचा वापर पुढे सप्लाय करण्याकरिता करीत असेल तर ITC मिळेल. असे कोणता रजिस्टर्ड पर्सन करू शकतो? कार डीलर
हा कारची खरेदी करतो आणि कारची विक्री करतो, म्हणजे कारचा फर्दर सप्लाय हा कार म्हणूनच होतो. म्हणून कारची सिटिंग कॅपॅसिटी 4 किंवा 5% असली तरीही अशा रजिस्टर्ड कार डीलरला कारवरील ITC घेता येईल, जरी तिची सिटिंग कॅपॅसिटी 13 किंवा 13 पेक्षा कमी आहे. नंतरचे एक्सेप्शन काय म्हणतंय, नंतरचे एक्सेप्शन आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स. म्हणजेच रजिस्टर्ड पर्सनने 13% पर्यंत सिटिंग कॅपॅसिटी असलेली मोटर व्हेकल खरेदी केली आणि ती पॅसेंजर ट्रान्सपोर्टसाठी वापरली तर रजिस्टर्ड पर्सनला ITC घेता येईल. पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन हा टॅक्सेबल सप्लाय आहे. जर तुम्ही रेल्वेचं तिकीट बघितलं तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला GST लागतो. तुम्ही जर बसचं तिकीट बघितलं तरी सुद्धा आपल्याला सुद्धा त्याच्यावर हा ITC हा लागतो. नंतरचे एक्सेप्शन आहे इम्पार्टिंग ट्रेनिंग ऑन ड्रायव्हिंग सच मोटर व्हेकल. म्हणजेच रजिस्टर्ड पर्सनने 13% पर्यंत सिटिंग कॅपॅसिटी असलेल्या मोटर व्हेकलचा वापर मोटर व्हेकलची ट्रेनिंग देण्याकरिता केला तर रजिस्टर्ड पर्सनला ITC घेता येईल. जर रजिस्टर्ड पर्सन हा मोटर व्हेकल ड्रायव्हिंग ट्रेनिंग देण्याचा व्यवसाय करीत असेल तर त्याने ह्या कामासाठी घेतलेल्या 13% पर्यंत सिटिंग कॅपॅसिटी असलेल्या मोटर व्हेकलचा सुद्धा ITC त्याला घेता येईल. म्हणजेच 13% पर्यंत सिटिंग कॅपॅसिटी असलेल्या मोटर व्हेकलवर जर रजिस्टर्ड पर्सनला ITC घ्यायचा असेल तर त्याला STT चे सूत्र ध्यानात ठेवावे लागेल. येथे S म्हणजे सेल, T म्हणजे ट्रान्सपोर्टेशन ऑफ पर्सन्स आणि नंतरचा T म्हणजे ट्रेनिंग. यापैकी एक जरी रजिस्टर्ड पर्सनने 13% पर्यंत कॅपॅसिटी असलेल्या मोटर व्हेकल बाबत केले असले तरी त्याला त्यावरील ITC हा घेता येईल. आता आपल्याला मी एक प्रश्न विचारतो, ज्याचे उत्तर तुम्ही मनातच तयार ठेवावे. एका GST खाली नोंदित कंपनीने कार खरेदी केली आणि ती डायरेक्टरला वापरायला दिली तर सदर कंपनीला कारचा ITC घेता येईल का? आता आपण तुमचे उत्तर तपासूया. कारच्या वापराला आपण STT चे सूत्र लावूया. S सदर कारचा सेल झाला आहे का? अर्थात याचे उत्तर नाही असे, कारण कंपनीने ते तिच्या डायरेक्टरला ती वापरायला दिलेली आहे. नंतरचा S नंतर आहे T काय म्हणतो, सदर कारचा पॅसेंजर ट्रान्सपोर्टसाठी कंपनी वापर करीत आहे का? ह्याही प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे, कारण सदर कार ही कंपनीने डायरेक्टरला वापरायला दिली आहे. आणि नंतरचा T म्हणतो की ट्रेनिंगसाठी, म्हणजे सदर कारचा वापर कंपनी ट्रेनिंगसाठी करते आहे का? अर्थातच या प्रश्नाचे सुद्धा उत्तर नाही असेच आहे, कारण सदर कार ही कंपनीने डायरेक्टरला वापरायसाठी म्हणून दिली आहे. म्हणूनच या STT पैकी कोणतेही या ठिकाणी लागत नसल्यामुळे सदर कंपनीला कारवर ITC मिळणार नाही. आपण STT म्हणजे सेल, ट्रान्सपोर्ट ऑफ पॅसेंजर्स आणि ट्रेनिंग यापैकी एक जरी रजिस्टर्ड पर्सनने मोटर व्हेकल जिची कॅपॅसिटी 13% पर्यंत आहे त्या बाबतीत केले असेल तरी रजिस्टर्ड पर्सनला त्या मोटर व्हेकलवरील ITC हा घेता येईल. आता आपण नंतरच्या ब्लॉक क्रेडिटकडे वळूया. तो आहे सेक्शन 17.5 AA 17.5 AA. Input tax credit is not available for vessels and aircraft. व्हेसल्स म्हणजे ज्याला आपण जहाज म्हणतो आणि एअरक्राफ्टला आपण विमान. आता इथे जरी 17.5 AA मध्ये म्हटलं असेल की रजिस्टर्ड पर्सनला व्हेसल्स आणि एअरक्राफ्टचे जे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे ते घेता येणार नाही, पण त्याला सुद्धा 17.5 AA मध्ये एक्सेप्शन्स दिले आहेत. तर त्या एक्सेप्शन्स कडे आपण वळूया. आता इथे महत्वाची गोष्ट आहे की आपण जर 17.5 AA आणि 17.5 A जर कम्पेअर केला तर 17.5 A मध्ये सिटिंग कॅपॅसिटी बद्दल बोललो होतो, कारण तिथे जी मोटर व्हेकल आहे ती 13 सीट्स पर्यंत पर्सन्स पर्यंत सिटिंग कॅपॅसिटीची होती.
इथे सिटिंग कॅपॅसिटी बद्दल काही हा सेक्शन काही बोलत नाही. आता आपण सेक्शन 17(5) बघूया. आपण पहिलेच बघितलं की इनपुट टॅक्स क्रेडिट इज नॉट अवेलेबल ऑन टू द रजिस्टर्ड पर्सन ऑन व्हेसल्स अँड एअरक्राफ्ट. आणि सेक्शन 17(5) मध्ये त्याचे एक्सेप्शन्स काय आहेत, तर पहिले एक्सेप्शन आपण वाचून घेऊया. The input tax credit in respect of such services shall be available. पहिला पार्ट आहे when they are used for making taxable supplies. कोणते आहे? Further supply of such vessels or aircrafts, or second, transportation of passengers, or imparting training on navigating such vessels, or imparting training on flying such aircrafts. आणि दुसरे एक्सेप्शन आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. जर व्हेसल किंवा एअरक्राफ्ट पुढीलपैकी कोणत्याही टॅक्सेबल सप्लायसाठी वापरला जात असेल तर ITC घेता येईल. फर्दर सप्लाय ऑफ सच व्हेसल्स और एअरक्राफ्ट म्हणजेच रजिस्टर्ड पर्सनने त्या व्हेसल किंवा एअरक्राफ्टचा वापर पुढे सप्लाय करण्याकरता करीत असेल तर ITC मिळेल. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे रजिस्टर्ड पर्सन व्हेसल म्हणजेच जहाज किंवा व्हेसल जहाज खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असेल तर त्याला अशा जहाजांवर ITC मिळेल. जर रजिस्टर्ड पर्सन एअरक्राफ्ट खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असेल तर त्याला अशा एअरक्राफ्टवर ITC घेता येईल. नंतरचे एक्सेप्शन आहे ट्रान्सपोर्ट ऑफ पॅसेंजर्स. म्हणजे रजिस्टर्ड पर्सनने जहाज किंवा एअरक्राफ्ट जे खरेदी केले आहे ते पॅसेंजर ट्रान्सपोर्टसाठी वापरले तर रजिस्टर्ड पर्सनला अशा जहाजांवर किंवा एअरक्राफ्टवर ITC घेता येईल. पॅसेंजर ट्रान्सपोर्ट हा टॅक्सेबल सप्लाय आहे हे आपण याआधीच बघितले आहे. त्यानंतरचं एक्सेप्शन आहे इम्पार्टिंग ट्रेनिंग ऑन नेव्हिगेटिंग सच व्हेसल्स. म्हणजेच रजिस्टर्ड पर्सनला त्या जहाजांचा वापर ट्रेनिंगसाठी करीत असेल तर त्याला अशा जहाजांवर ITC घेता येईल. त्यानंतरचं एक्सेप्शन आहे ते एअरक्राफ्टच्या संदर्भात आहे. इम्पार्टिंग ट्रेनिंग ऑन फ्लाइंग सच एअरक्राफ्ट. म्हणजेच रजिस्टर्ड पर्सन त्या जहाजांचा वापर विमान चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी करीत असेल तर त्याला अशा एअरक्राफ्ट वर ITC घेता येईल. आता आपण STT चे म्हणजेच सेल्स ट्रान्सपोर्ट ऑफ पॅसेंजर्स आणि ट्रेनिंग या जे सूत्र आहे ते जहाजाबद्दल किंवा विमानाबद्दल लावूया. जर ह्या सूत्रानुसार हे तिन्हीपैकी कोणताही एक STT जर लागत असेल तर त्याला म्हणजे रजिस्टर्ड पर्सनला जहाजाचा किंवा विमानाचा ITC हा घेता येईल. आपण जर सेक्शन 17(5) आणि 17(5) कम्पेअर केला तर तो STT पर्यंत सारखाच आहे. सेक्शन 17(5) मध्ये STT चे एक्सेप्शन आहे ते 17(5) मध्ये सुद्धा आहे. STT म्हणजेच आपण याच्या आधी बघितलं सेल्स ट्रान्सपोर्ट ऑफ पॅसेंजर्स आणि ट्रेनिंग. पण सेक्शन 17(5) मध्ये आणखी एक एक्सेप्शन व्हेसल्सच्या आणि एअरक्राफ्टच्या वरील ITC वापर दिलेले आहे. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. म्हणजेच ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स साठी जर रजिस्टर्ड पर्सन जहाजांचा किंवा विमानांचा वापर करीत असेल तर अशा जहाजांवर किंवा विमानांवर रजिस्टर्ड पर्सन ITC हा घेऊ शकेल. मी परत एक प्रश्न तुम्हाला विचारतो. एका GST खाली नोंदित कंपनीने विमान खरेदी केले आणि ते कंपनीच्या डायरेक्टरला कंपनीच्या कामासाठी वापरासाठी दिले. इथे बिझनेस पर्पज आहे. म्हणजे कंपनी जे विमान डायरेक्टरला देते ते कंपनीच्या कामासाठी देते हे इथे कृपया लक्षात ठेवावे. सदर कंपनीला ह्या विमानावरील ITC घेता येईल का? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच नाही असे आहे. विमानाच्या वापराला आपण प्रथम STT चे म्हणजेच सेल्स पॅसेंजर ट्रान्सपोर्ट ट्रेनिंग चे सूत्र लावूया. सदर विमानाची विक्री झाली आहे का? उत्तर अर्थातच नाही असेल. T सदर विमानाचा वापर कंपनी ट्रेनिंगसाठी करीत आहे का? अजिबात करीत नाही. T नंतरचा T जो आहे ट्रेनिंग संदर्भात
सदर विमानाचा वापर कंपनी पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन साठी करते का? या प्रश्नाचे उत्तर सुद्धा नाही असेच आहे. एसटीटी व्यतिरिक्त आणखी एक एक्सेप्शन सेक्शन 5A मध्ये आहे ते म्हणजे ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. सदर विमानाचा वापर कंपनी गुड्स ट्रान्सपोर्टेशन साठी सुद्धा करीत नाही. सदर कंपनीला सेक्शन 17(5)AA खाली एकही एक्सेप्शन लागू होत नाही, म्हणून सदर कंपनीला त्या विमानावरील ITC घेता येणार नाही. ते विमान कंपनी बिझनेस पर्पज साठी वापरत असला तरीही घेता येणार नाही. आता आपण नंतरच्या ब्लॉक क्रेडिट सेक्शन 17(5)AB नुसार जे ब्लॉक क्रेडिट आहे त्याच्याबद्दल बघूया. सेक्शन 17(5)AB मध्ये काय म्हटलंय की इनपुट टॅक्स क्रेडिट इज not available on general insurance, servicing, repair and maintenance related to blocked motor vehicles, vessels, aircraft. General insurance related to blocked motor vehicles, vessels, aircrafts. म्हणजे हा जनरल इन्शुरन्स किंवा हा रिपेअर मेंटेनन्स किंवा सर्व्हिसिंग ही सर्व्हिसेस हे कशाच्या रिलेटेड आहे? ज्यासाठी ब्लॉक मोटर व्हेकल्स किंवा म्हणजे जिथे ITC मोटर व्हेकल्सवर ब्लॉक आहे, जिथे ITC व्हेसल्स किंवा एअरक्राफ्ट वर सुद्धा ब्लॉक्ड. जनरल इन्शुरन्स जे आपण सर्वांना माहिती असेलच. आपणापैकी असा कोणी आहे का की जो दुचाकी किंवा 4 चाकी चालवतो पण त्याला जनरल इन्शुरन्स माहिती नाही? असा कोणीही नसावा असे आपण गृहीत धरायला काही हरकत नाही. मोटार गाड्या, दुचाकी यांचा जनरल इन्शुरन्स काढावा लागतो. तसेच जनरल इन्शुरन्स हा जहाजे आणि विमाने यांचा सुद्धा काढावा लागतो. कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्शुरन्स, थर्ड पार्टी इन्शुरन्स हे शब्द आपल्याला चांगलेच परिचयाचे आहेत. एकदा ट्रॅफिक पोलिसाला बघितल्यावर आपल्याला आठवतं की गाडीचा इन्शुरन्स संपला आहे. अशा जनरल इन्शुरन्स वर जो ब्लॉक्ड मोटर व्हेकल्स किंवा व्हेसल्स किंवा एअरक्राफ्टशी संबंधित आहे त्यावर रजिस्टर्ड पर्सनला ITC घेता येणार नाही. काही एक्सेप्शन्स मध्ये रजिस्टर्ड पर्सनला जनरल इन्शुरन्स वर ITC घेता येईल. की एक्सेप्शन्स काय आहेत हे आपण नंतर बघू. त्याचप्रमाणे ब्लॉक्ड मोटर व्हेकल्स, जहाजे, विमाने यांच्याशी संबंधित सर्व्हिसिंग, रिपेअर्स अँड मेंटेनन्स ह्यावर सुद्धा काही एक्सेप्शन्स सोडून रजिस्टर्ड पर्सनला ITC हा घेता येणार नाही. सेक्शन 17(5)AB मध्ये ITC घेण्यासाठी काय एक्सेप्शन्स आहेत ते आता आपण बघूया. सेक्शन 17(5)AB मधली एक्सेप्शन्स मी वाचतोय. प्रथम वाचतो. The input tax credit in respect of such services shall be available. पहिला एक्सेप्शन आहे where credit is allowed under section 17(5)A and 17(5)AA. 17(5)A हा 13 सीटर पर्यंतच्या मोटर व्हेकल्स साठी रिलेटेड होतात, तर 17(5)AA हा व्हेसल्स आणि एअरक्राफ्टच्या रिलेटेड होता. नंतर सेकंड एक्सेप्शन काय म्हणतो, वेअर रिसिव्ड बाय अ टॅक्सेबल पर्सन एंगेज तिथे 2 पार्ट पडतात. पहिला पार्ट म्हणतो इन मॅन्युफॅक्चर ऑफ सच मोटर व्हेकल्स, व्हेसल्स ऑर एअरक्राफ्ट, आणि दुसरा पार्ट आहे इन द सप्लाय ऑफ जनरल इन्शुरन्स सर्व्हिसेस इन रिस्पेक्ट ऑफ सच मोटर व्हेकल्स, व्हेसल्स ऑर एअरक्राफ्ट इन्शुअर्ड बाय हिम. आता आपण पहिलं एक्सेप्शन बघूया. जर जनरल इन्शुरन्स, सर्व्हिसिंग, रिपेअर्स अँड मेंटेनन्स हे ज्या मोटर व्हेकलवर किंवा जहाजावर किंवा विमाने यांच्याशी संबंधित असेल आणि त्यावर म्हणजेच कोणावर, त्या मोटर व्हेकल्सवर, जहाजांवर किंवा विमानांवर, ह्या सगळ्यांवर जर सेक्शन 17(5)A किंवा सेक्शन 17(5)AA नुसार ITC घेता येत असेल तर सेक्शन 17(5)AB नुसार सुद्धा रजिस्टर्ड पर्सनला ITC घेता येईल. म्हणजेच काय की जनरल इन्शुरन्स, सर्व्हिसिंग, रिपेअर अँड मेंटेनन्स
हे ज्याच्याशी रिलेटेड आहे, मोटर व्हेकल्स, वेसल्स आणि एअरक्राफ्ट, त्यांना जर सेक्शन 17(5)A किंवा 17(5)AA नुसार जर ITC मिळत असेल तर त्यांना 17(5)AB नुसार सुद्धा ITC हा मिळेल. सेक्शन 17(5)AB मधील दुसऱ्या एक्सेप्शन मध्ये 2 कंडिशन्स आहेत. त्यापैकी एक कंडिशन जरी पूर्ण झाली तरीही रजिस्टर्ड पर्सनला मोटर व्हेकल, जहाजे किंवा एअरक्राफ्ट वरील ITC घेता येईल. सेक्शन 17(5)AB मधील दुसऱ्या एक्सेप्शन मधील कंडिशन आता आपण बघू. The input tax credit in respect of such services shall be available where received by a taxable person engaged in manufacture of such motor vehicle, vessels or aircraft. म्हणजे जनरल इन्शुरन्स, सर्व्हिसिंग, रिपेअर अँड मेंटेनन्स या सर्व्हिसेस मोटर व्हेकल, जहाजे किंवा विमाने मॅन्युफॅक्चर करण्याकरता वापरली गेली असतील तर अशा सर्व्हिसेस वरील ITC घेता येईल. सेक्शन 17(5)AB मधील दुसऱ्या एक्सेप्शन मधली दुसरी कंडिशन काय आहे ते आता आपण बघू. The input tax credit in respect of such services shall be available where received by a taxable person engaged in the supply of general insurance services in respect of such motor vehicles, vessels or aircraft insured by him. म्हणजेच जर टॅक्सेबल पर्सन मोटर व्हेकल्स, जहाजे किंवा विमाने इन्शुअर करण्याचा व्यवसाय करीत असेल तर अशा रजिस्टर्ड पर्सनला ITC हा घेता येईल. आता आपण सेक्शन 17(5)A मध्ये GST कायद्याअंतर्गत मध्येची सॉरी मित्रांनो, कोडिंग मध्ये थोडी गडबड झाली होती. आता आपण सेक्शन 17(5)A मध्ये कंपनीने तिच्या डायरेक्टरला वापरायला दिलेल्या कारचे जे उदाहरण घेतले होते ते परत बघूया. त्या ठिकाणी जी कंपनी आपण बघितली होती ती GST कायद्याअंतर्गत नोंदीत होती. अशा कारचा जनरल इन्शुरन्स कंपनीने काढला किंवा त्या कारची सर्व्हिसिंग केली, याचा ITC कंपनीला घेता येईल का? म्हणजे माझा प्रश्न एकदम सिंपल आहे की जे उदाहरण आपण कंपनीच्या डायरेक्टरला वापरायला कार दिली याचं एक उदाहरण आपण सेक्शन 17(5)A मध्ये घेतलं होतं. तर त्या कंपनीचा जनरल इन्शुरन्स कंपनीने काढला आणि त्या कारची जी सर्व्हिसिंग केली तर त्या म्हणजे त्या जनरल इन्शुरन्सचा आणि सर्व्हिसिंगचा इन्शुरन्स नॉट इन्शुरन्स सर सॉरी ITC कंपनीला घेता येईल का? आता आपण सेक्शन 17(5)AB मधील पहिले एक्सेप्शन काय म्हणते ते बघू. क्रेडिट शॅल बी अलाउड अंडर सेक्शन 17(5)A और 17(5)AA. अशा कारला वरील ITC सेक्शन 17(5)A आणि सेक्शन 5AA नुसार मिळणार नाही. हे आपण त्यावेळी बघितले होते. आपण तेव्हा बघितलं होतं की कारचा जो वापर आहे तो त्या ज्या कंडिशन्स दिलेल्या, जे एक्सेप्शन्स दिले होते त्यात बसत नव्हता, म्हणून त्यावेळी त्या कारला ITC मिळत नाही असं आपण म्हटलं होतं. आणि आता 17(5)AB मधली एक कंडिशन काय म्हणते, where credit is allowed under section 17(5)A and or 17(5)AA. आता या 17(5)A आणि 17(5)AA मध्ये या कारला क्रेडिट अलाउ नसल्यामुळे इथे सुद्धा तिला अलाउ होणार नाही. पण आता ऍट द सेम टाइम ती कंडिशन दुसरी एक्सेप्शन, ती कार दुसरं एक्सेप्शन सॅटिस्फाय करते का आपण ते बघूया. Where received by taxable person engaged in the manufacture of such motor vehicles. सदर कंपनीने त्या कारची मॅन्युफॅक्चरिंग केलेली नाही म्हणून तिला इथे सुद्धा ITC हा घेता येणार नाही. आणि नंतरची कंडिशन तर ती जनरल इन्शुरन्सच्या रिलेटेड आहे, ती इथे लागणार नाही.
म्हणजेच की सदर कारवर जो इन्शुरन्स कंपनीने काढलाय किंवा सर्व्हिसिंगसाठी जो पैसे खर्च केलेले आहे त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट, त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट हे कंपनीला 17(5)(a)(b) खाली घेता येणार नाही. ही संपूर्ण स्लाइड सेक्शन 17(5)(b)(1) मधील ब्लॉक्ड क्रेडिट संबंधात आहे. हा सेक्शन सोपा जावा म्हणून मी तो 3 विभागात वाटला आहे, म्हणजेच त्याची विभागणी मी 3 भागात केलेली आहे. सेक्शन 17(5)(b)(1) चा पहिला जो भाग आहे तो आता आपण बघूया. इनपुट टॅक्स क्रेडिट shall not be allowed to registered person on food and beverages, outdoor catering, beauty treatment, health services, cosmetic and plastic surgery. एवढं आपण पहिल्या भागात घेतलंय, म्हणजेच फूड, बेवरेजेस म्हणजे शीतपेय, आउटडोअर कॅटरिंग, ब्युटी ट्रीटमेंट, हेल्थ सर्व्हिसेस, कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरी यावरील ITC रजिस्टर्ड पर्सनला घेता येणार नाही. आता आपण सेक्शन 17(5)(b)(1) मध्ये या फूड, बेवरेजेस, आउटडोअर कॅटरिंग, ब्युटी ट्रीटमेंट, हेल्थ सर्व्हिसेस, कॉस्मेटिक अँड प्लास्टिक सर्जरी ह्यावरील ITC घेण्यासाठी काय एक्सेप्शन्स आहेत ते आपण बघूया. एक्सेप्शन पहिले मी वाचतो आणि नंतर आपण ते डिटेलमध्ये बघूया. The input tax credit in respect of such goods or services or both shall be available where an inward supply of such goods or services or both is used by a registered person for making an outward supply of the same category of goods or services or both, or as an element of taxable composite or mixed supply. And second exception there, where it is obligatory for an employer to provide to its employee under any law. आता आपण समजून घेऊया. सेक्शन 17(5)(b)(1) चे पहिले एक्सेप्शन काय म्हणते, जर रजिस्टर्ड पर्सनने फूड, बेव्हरेजेसचा वापर सारख्याच प्रकारचा आउटवर्ड सप्लाय करण्यासाठी किंवा कॉम्पोजिट सप्लायसाठी किंवा मिक्स्ड सप्लायसाठी केला असेल तर अशा गुड्स और सर्व्हिसेसवर रजिस्टर्ड पर्सनला ITC हा घेता येईल. कॉम्पोजिट सप्लाय आणि मिक्स्ड सप्लाय ह्या डेफिनेशन्स आपण आतापर्यंत दुसऱ्या कोणत्या लेक्चर्स मध्ये अभ्यासलेल्या असतीलच. सोप्या भाषेत जर आपल्याला हे जे पहिलं एक्सेप्शन आहे ते जर समजून घ्यायचं असेल, सोप्या भाषेत सांगायचे तर जर रजिस्टर्ड पर्सनला फूडचा वापर फूडच्या आउटवर्ड सप्लायसाठी करीत असेल, बेव्हरेजेस जर रजिस्टर्ड पर्सन बेव्हरेजेसचा वापर बेव्हरेजेसच्या आउटवर्ड सप्लायसाठी करीत असेल, रजिस्टर्ड पर्सन आउटडोअर कॅटरिंग देत असेल आणि त्यासाठी काही कामे सब कॅटरर्स करून घेत असेल, ब्युटी ट्रीटमेंटचा वापर ब्युटी ट्रीटमेंटच्या आउटवर्ड सप्लायसाठी होत असेल, प्लास्टिक किंवा कॉस्मेटिक सर्जरीचा वापर प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जरीसाठी होणार असेल तर रजिस्टर्ड पर्सनला अशा गुड्स किंवा सर्व्हिसेसवरील ITC हा घेता येईल. आपण पहिल्या एक्सेप्शन मध्ये म्हणालो होतो की अशा गुड्सचा किंवा सर्व्हिसेसचा वापर कॉम्पोजिट किंवा मिक्स्ड आउटवर्ड सप्लाय मध्ये झाला तरीही रजिस्टर्ड पर्सनला अशा गुड्स किंवा सर्व्हिसेसवरील ITC हा घेता येईल. त्याच्यात कॉम्पोजिट सप्लाय आपण शिकलाच असाल की कॉम्पोजिट सप्लाय मध्ये एक प्रिन्सिपल सप्लाय असतो आणि त्या प्रिन्सिपल सप्लायच्या अलाइड अजून काही सप्लाय असतात. तिथे आपल्या ऍक्ट मध्ये जो सेक्शन 230 आहे म्हणजे सबसेक्शन 30 ऑफ सेक्शन 2 मध्ये काय म्हटलं की गुड्सच्या सोबत पॅकिंग मटेरियल, नंतर ट्रान्सपोर्टेशन आणि त्याचा इन्शुरन्स हा झाला कॉम्पोजिट सप्लाय. इथे ट्रान्सपोर्ट आपलं हे सप्लाय ऑफ गुड्स हा झाला प्रिन्सिपल सप्लाय आणि त्याच्यासोबत अलाइड आले कोणते की त्याच्या गुड्सच्या सप्लायच्या अनुषंगाने ट्रान्सपोर्टेशन आलं, त्याचा इन्शुरन्स आला, त्याचं पॅकिंग मटेरियल आलं. आणि मिक्स सप्लाय मध्ये हा ऍज द वर्ड इंडिकेट्स मिक्स की सगळे वेगवेगळे करता येण्यासारखे सप्लाय आहेत. जसं कॉम्पोजिट सप्लाय मध्ये हे वेगवेगळ्या सप्लाय करता येत नाही, पॅकिंग मटेरियल वेगळं पाठवता येत नाही, गुड्स वेगळे पाठवता येत नाही, त्याचा इन्शुरन्स वेगळा असं होत नाही. पण मिक्स सप्लाय मध्ये ते प्रत्येक त्या मिक्स सप्लाय मधली जी गोष्ट आहे ती वेगवेगळी करता येते. म्हणजे जर
आपण एखादा बॉक्स बनवला मिठाईचा आणि त्याच्यात जर आपण चॉकलेट्स टाकले, त्याच्यात जर आपण पेढे टाकले, त्याच्यात अजून कोणती मिठाई टाकली, तर ह्या आपण वेगवेगळ्या सुद्धा विकू शकतो. सेक्शन 17(5)(b)(1) मधील एक्सेप्शन म्हणते की फूड बिव्हरेजेस, आउटडोर कॅटरिंग, ब्युटी ट्रीटमेंट, हेल्थ सर्व्हिसेस, कॉस्मेटिक अँड प्लास्टिक सर्जरी हे ज्या एम्प्लॉयरने त्याच्या एम्प्लॉईजना कायद्याने देणे बंधनकारक असेल, तर अशा वेळी एम्प्लॉयर रजिस्टर्ड पर्सनला ह्या गुड्स किंवा सर्व्हिसेस वरील ITC हा घेता येईल. म्हणजेच सेकंड एक्सेप्शन जे म्हटलंय, वेअर इट इज ऑब्लिगेटरी फॉर अन एम्प्लॉयर टू प्रोव्हाइड टू इट्स एम्प्लॉई अंडर एनी लॉ. म्हणजेच काय की एखाद्या कायद्याने ते एम्प्लॉयरने त्याच्या एम्प्लॉईजला देणं बंधनकारक आहे. या कोणत्या सर्व्हिस, फूड बिव्हरेजेस आणि सगळ्या आपण ज्या बघितल्या त्या देणं जर बंधनकारक असेल, तर त्या अशा वेळी ह्या गुड्स आणि सर्व्हिसेसवरचा ITC हा रजिस्टर्ड पर्सन घेऊ शकेल. यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. जर रात्रपाळीला कामगारांना जेवण देणे रजिस्टर्ड पर्सनला कायद्याने बंधनकारक असेल, तर अशा वेळी रजिस्टर्ड पर्सनने ज्या गुड्स किंवा सर्व्हिसेसचा वापर केलेला असेल त्यावरील तो ITC हा घेऊ शकेल. म्हणजे जेवण बनवण्यासाठी जे गुड्स किंवा सर्व्हिसेस लागले असतील त्याच्यावरचा ITC हा रजिस्टर्ड पर्सनला घेता येईल. का बरं? कारण सेकंड एक्सेप्शन मुळे, कारण इट मेड ऑब्लिगेटरी फॉर अन एम्प्लॉयर टू प्रोव्हाइड फूड फॉर द एम्प्लॉईज हू आर ऑन दी नाईट शिफ्ट. दुसरं एक उदाहरण बघूया की जर कामगारांना हेल्थ सर्व्हिस देणे रजिस्टर्ड पर्सनला कायद्याने जर बंधनकारक असेल, तर हेल्थ सर्व्हिसेसचा इन्शुरन्स सुद्धा हेल्थ सर्व्हिसेसवरील इनपुट टॅक्स क्रेडिट सुद्धा रजिस्टर्ड पर्सन घेऊ शकेल, कारण इथे सुद्धा त्याला कायद्याने हे बंधनकारक आहे. आता आपण ब्लॉक्ड क्रेडिटच्या सेक्शन 17(5)(b)(1) मधील नंतरच्या भागाकडे वळू. हा भाग काय म्हणतो की इनपुट टॅक्स क्रेडिट shall not be available to registered person on leasing, renting, hiring of motor vehicles, vessels or aircrafts. Leasing, renting, hiring हे आपल्या ओळखीचे शब्द आहेत, बरोबर आहे. मोटर कारचं लीज, एअरक्राफ्टचं लीज होतं, जहाजांचं लीज होतं. ITC is not allowed on leasing, renting, hiring of motor vehicles, vessels or aircraft. रजिस्टर्ड पर्सनला मोटर व्हेकल्स, वेसल्स किंवा एअरक्राफ्टचा लिझिंग, रेंटिंग आणि हायरिंग वरचा ITC हा घेता येणार नाही, असं सेक्शन 17(5)(b)(1) म्हणतो. 17(5)(b)(1) मध्ये लिझिंग, हायरिंग आणि रेंटिंग वरील ITC घेण्यासाठी जी एक्सेप्शन्स दिली आहेत त्या आता आपण बघूया. पहिले मी ते एक्सेप्शन्स वाचतो आणि मग पुढे जाऊया. द इनपुट टॅक्स क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ सच गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ shall be available. पहिल्या एक्सेप्शनचा पहिला पार्ट, where an outward supply of such goods or services or both is used by a registered person for making an outward supply of same category of goods or services or both, or as an element of taxable composite or mixed supply. पहिल्या एक्सेप्शनचा दुसरा पार्ट म्हणतो, where motor vehicles, vessels or aircrafts used for the purpose specified in section 17(5)(a) or section 17(5)(a). आणि सेकंड एक्सेप्शन म्हणतो की where it is obligatory for an employer to provide to its employee under any law. सेक्शन 17(5)(b)(1) मधील पहिल्या एक्सेप्शन मधील पहिली कंडिशन आपण आधीच फूड अँड बेव्हरेजेसच्या वेळी बघितलेली आहे. रजिस्टर्ड पर्सनने लिझिंग, हायरिंग, रेंटिंग ऑफ मोटर व्हेकल, व्हेसल्स और एअरक्राफ्टचा वापर सारख्याच प्रकारच्या आउटवर्ड सप्लाय मध्ये केला असेल, तर रजिस्टर्ड पर्सनला अशा गुड्स किंवा सर्व्हिसेस वरील ITC हा घेता येईल. या गुड्स किंवा सर्व्हिसेसचा वापर मिक्स्ड किंवा कॉम्पोजिट सप्लाय मध्ये झाला तरीही रजिस्टर्ड पर्सनला अशा गुड्स किंवा सर्व्हिसेस वरील ITC हा घेता येईल. पहिल्या एक्सेप्शन मधील दुसरी कंडिशन काय म्हणते ते आपण बघूया.
ज्या मोटर व्हेकल, जहाज किंवा एअरक्राफ्ट लिझिंग, हायरिंग किंवा रेंटिंग केली असेल त्याचा वापर जर सेक्शन 17(5)A किंवा सेक्शन 17(5)AA मध्ये सांगितल्याप्रमाणे होत असेल तरीही रजिस्टर्ड पर्सनला अशा गुड्स किंवा सर्व्हिसेस वरील ITC हा घेता येईल. सेक्शन 17(5)A मध्ये आपण STT चे सूत्र, सेल्स ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स आणि ट्रेनिंगचे सूत्र बघितले होते. तर सेक्शन 17(5)AA मध्ये आपण सेल्स ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स, ट्रेनिंग आणि त्यासोबत ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स हे बघितलं होतं. सेक्शन 17(5)B1 चे दुसरे एक्सेप्शन काय आहे की वेअर इट इज ऑब्लिगेटरी फॉर एन एम्प्लॉयर टू प्रोव्हाइड टू इट्स एम्प्लॉई अंडर एनी लॉ. आता हा जो सेकंड एक्सेप्शन आहे हा आपण वर अभ्यासलेलाच आहे, त्यामुळे आपण आता इथे त्याचं रिपिटेशन टाळतोय. पण लिझिंग, रेंटिंग, हायरिंग हे जर कोणत्या जर ऑब्लिगेटरी होत असतील एम्प्लॉयवर, त्यांच्या एम्प्लॉयरवर, त्याच्या एम्प्लॉयसाठी, तर अशा वेळी सुद्धा या सर्व्हिसेस किंवा जे गुड्स आहेत त्याच्यावरील ITC हा एम्प्लॉयरला घेता येईल. आता आपण सेक्शन 17(5)B1 मधील शेवटच्या भागाकडे वळूया. ITC is not allowed on life insurance and health insurance. हे अतिशय महत्वाचं आहे की ITC इनपुट टॅक्स क्रेडिट इज नॉट अलाउड ऑन लाईफ इन्शुरन्स अँड हेल्थ इन्शुरन्स. आता लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स साठी सेक्शन 17(5)B1 मध्ये काय एक्सेप्शन्स आहेत ते आपण बघूया. मी पहिले हे वाचून दाखवतो. The input tax credited in respect of such goods or services or both shall be available where an inward supply of such goods or services or both is used by a registered person for making an outward supply of the same category of goods or services or both, or as an element of a taxable composite or mixed supply. And second exception है where it is obligatory for an employer to provide to its employee under any law. सेक्शन 17(5)B1 मधील पहिले एक्सेप्शन म्हणते की लाईफ इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्सचा वापर रजिस्टर्ड पर्सनने सारख्याच प्रकारच्या आउटवर्ड सप्लाय मध्ये केला असेल किंवा मिक्स सप्लाय मध्ये केला असेल किंवा कॉम्पोजिट सप्लाय मध्ये केला असेल तर अशा रजिस्टर्ड पर्सनला अशा गुड्स किंवा सर्व्हिसेसचा ITC हा घेता येईल. आपण एक उदाहरण घेऊया. एक रजिस्टर्ड पर्सन लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सची सर्व्हिस देण्याचा व्यवसाय करतोय. त्याने जर कोणाचा लाईफ इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स काढून दिला असेल तर त्याला अशा लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सवर ITC हा घेता येईल. म्हणजेच त्याला ज्या गुड्स किंवा सर्व्हिसेस इथे ज्या सर्व्हिसेस झाल्या ज्या इनवर्ड सप्लाईज मध्ये येतील, ज्याचा आउटवर्ड सप्लाय सुद्धा सेमच आहे. म्हणजे आउटवर्ड सप्लाय मध्ये हा काय देतोय, सर्व्हिस ऑफ इन्शुरिंग म्हणजे लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरिंग लाईफ आणि इन्शुरिंग हेल्थ. अशा वेळी ह्या रजिस्टर्ड पर्सनला ITC हा घेता येईल. सेक्शन 17(5)B1 मधील लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्सचे दुसरे एक्सेप्शन म्हणते की वेअर इट इज ऑब्लिगेटरी फॉर अन एम्प्लॉयर टू प्रोव्हाइड टू इट्स एम्प्लॉईज अंडर एनी लॉ. हे आपण दोनदा वर अभ्यासलंय. तरी आपण हे जे दुसरे एक्सेप्शन आहे त्यासाठी दोन उदाहरणं घेऊया. आपण एक कंपनी घेऊ की जी कंपनी GST कायद्याखाली नोंदीत आहे. आणि ह्या अशा कंपनीकडे सिक्युरिटी गार्ड्स कामाला आहेत. त्यांचा लाईफ इन्शुरन्स कंपनीने काढलाच पाहिजे असा जर कायदा असेल तर कंपनीला सिक्युरिटी गार्ड साठी काढलेल्या लाईफ इन्शुरन्सवर इनपुट टॅक्स क्रेडिट हे घेता येईल. कारण इथे त्या कंपनीवर ऑब्लिगेटरी केलंय, बंधनकारक केलंय त्या कायद्यानुसार की बाबा तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजचा जो लाईफ इन्शुरन्स आहे तो हा काढलाच पाहिजे. अशा वेळी कंपनीला ह्या लाईफ इन्शुरन्सवर इनपुट टॅक्स क्रेडिट हे घेता येईल. एक दुसरे उदाहरण घेऊया. जर एखादी कंपनी GST खात्याखाली नोंदीत आहे आणि ती हजार्डस केमिकल्सचे उत्पादन करते, म्हणजे तिथे जे काम करणारे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या हेल्थला धोका हा नेहमी संभवतो. कंपनीमध्ये काम करणाऱ्या वर्कर्सचा हेल्थ इन्शुरन्स कंपनीने काढलाच पाहिजे असा जर कायदा असेल तर कंपनीला अशा हेल्थ इन्शुरन्सवर ITC हा
घेता येईल. आता आपण सेक्शन 17(5)(b)(2) नुसार कोणते इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक्ड आहे ते बघूया. इनपुट टॅक्स क्रेडिट इज नॉट अवेलेबल टू रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन फॉर मेंबरशिप ऑफ क्लब्स, हेल्थ अँड फिटनेस सेंटर. आणि याच्यासाठी एक्सेप्शन सुद्धा आहे की 17(5)(b)(2) मध्ये एक्सेप्शन पण दिले आहे की मेंबरशिप ऑफ क्लब, हेल्थ आणि फिटनेस सेंटरला कोणत्या परिस्थितीत कोणत्या एक्सेप्शन्स मध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट रजिस्टर्ड पर्सन घेऊ शकेल. तर ते एक्सेप्शन काय आहे? द इनपुट टॅक्स क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ सच गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ शॅल बी अवेलेबल वेअर इट इज ऑब्लिगेटरी फॉर अन एम्प्लॉयर टू प्रोव्हाइड टू इट्स एम्प्लॉईज अंडर एनी लॉ. म्हणजे एखाद्या क्लबची मेंबरशिप असेल किंवा हेल्थ सेंटरची मेंबरशिप असेल किंवा फिटनेस सेंटरची मेंबरशिप असेल, ती कोणत्या एखाद्या कायद्यानुसार एम्प्लॉयरनी एम्प्लॉईला देणं जर बंधनकारक असेल तर आणि तरच अशा सर्व्हिसेसवर अशा सर्व्हिसेसवर इनपुट टॅक्स क्रेडिट हे रजिस्टर्ड पर्सन घेऊ शकेल. जर हे एक्सेप्शन फॉलो झालेलं नाही, म्हणजे जर कोणताही असा लॉ जर अस्तित्वात नसेल तर मेंबरशिप ऑफ क्लब, हेल्थ अँड फिटनेस सेंटरवर इनपुट टॅक्स क्रेडिट हे रजिस्टर्ड पर्सनला अवेलेबल असणार नाही. याच्यानंतरचं सेक्शन आहे 17(5)(b)(3). याच्यानुसार कोणतं क्रेडिट ब्लॉक्ड आहे तर ट्रॅव्हल बेनिफिट्स एक्सटेंडेड टू एम्प्लॉईज ऑन व्हॅकेशन, सच लिव्ह ऑर होम ट्रॅव्हल कन्सेशन. ट्रॅव्हल कन्सेशनला HTC हे एकदम कॉमन नाव आहे. म्हणजे जे एम्प्लॉईजला ट्रॅव्हल बेनिफिट्स देतात की व्हॅकेशनला पाठवतात, कोणी सिंगापूरची ट्रिप देतो, कोणी हाँगकाँगची ट्रिप देतो, कोणी युरोपची याच्यासाठी देतात. तर ह्या अशा ज्या बेनिफिट आहे, ट्रॅव्हल बेनिफिट्स एक्सटेंडेड टू एम्प्लॉईज आणि होम ट्रॅव्हल कन्सेशन याच्यावर क्रेडिट ब्लॉक आहे. म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट हे रजिस्टर्ड पर्सनला घेता येणार नाही. पण 17(5)(b)(3) मध्ये सुद्धा एक्सेप्शन दिले आहे. एक्सेप्शन कोणतं आहे? The input tax credit in respect of such goods or services or both shall be available where it is obligatory for an employer to provide to its employees under any law. म्हणजे एखाद्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार जर असं जर कायदा म्हणत असेल की ट्रॅव्हल बेनिफिट्स म्हणा किंवा होम ट्रॅव्हल कन्सेशन हे जे आहे हे एम्प्लॉयरनी एम्प्लॉईजला देणं जर बंधनकारक असेल तर ट्रॅव्हल बेनिफिट्सचा किंवा होम ट्रॅव्हल कन्सेशनचा याच्यावरचा जो इनपुट टॅक्स क्रेडिट आहे तो रजिस्टर्ड पर्सन हा घेऊ शकेल. म्हणजे जो एम्प्लॉय रजिस्टर्ड पर्सन आहे तो हा घेऊ शकेल. याच्यानंतरचं सेक्शन आहे 17(5)(c). हा जो ब्लॉक क्रेडिट कोणत्या ब्लॉक क्रेडिट बद्दल बोलतो? वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस वेन सप्लाइड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ अन इमूव्हेबल प्रॉपर्टी. कोणती इमूव्हेबल प्रॉपर्टी? अदर दॅन प्लांट अँड मशिनरी. म्हणजे हा जो सेक्शन आहे 17(5)(c) हा प्लांट अँड मशिनरी बद्दल बोलत नाही. हा फक्त इमूव्हेबल प्रॉपर्टी अदर दॅन प्लांट अँड मशिनरी. म्हणजे रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सनला वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस वेन सप्लाइड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ अन इमूव्हेबल प्रॉपर्टीसाठी इनपुट टॅक्स क्रेडिट हे घेता येणार नाही. मग त्यासाठी एक्सेप्शन 17(5)(c) मध्ये काय दिला? इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेलेबल वेन सच वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस is used as input for further works contract service. म्हणजे आपण याच्यासाठी एक साधंसं उदाहरण घेऊया की आपला रजिस्टर्ड पर्सन जो आहे तो जर दुसऱ्या कोणत्या एखाद्या वर्क्स कॉन्ट्रॅक्टरचा सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून जर काम करत असेल आणि त्याच्यासाठी जर तो काही वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस जर प्रोव्हाइड करत असेल तर अशा परिस्थितीत ही जी कंडिशन आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेलेबल व्हेन सच वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस इज युज्ड ॲज अन इनपुट फॉर फर्दर वर्क्स कॉन्ट्रॅक्ट. इनपुट फॉर फर्दर वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस म्हणजे आपला हा सब कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तो मेन कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करतोय. त्यामुळे इनपुट फॉर फर्दर वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसची कंडिशन जी एक्सेप्शन आहे ते फॉलो होतोय. अशा परिस्थितीत आपला जो रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन आहे त्याला वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेसचा इनपुट टॅक्स क्रेडिट हे घेता येईल.
याच्यानंतर चा जो सेक्शन आहे तो 17(5)D आहे. 17(5)D मध्ये कोणत्या इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक आहे बघूया. गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ received by a taxable person for construction of an immovable property. Immovable property कोणती? अदर दॅन प्लांट अँड मशिनरी. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की या इमूव्हेबल प्रॉपर्टी मध्ये प्लांट अँड मशिनरी समाविष्ट होणार नाही. ऑन हिज ओन अकाउंट including when such goods or services or both are used in the course or furtherance of business. म्हणजे ह्या ज्या गुड्स और सर्व्हिसेस और बोथ आहेत त्या जरी फर्दरन्स ऑफ बिझनेस मध्ये युज होत असल्या पण त्याच्यापासून तयार का होत आहे? इमूव्हेबल प्रॉपर्टी तयार होत आहे. तर अशा वेळी कोणतंही एक्सेप्शन नाही. म्हणजेच अशा 17(5)D मध्ये इमूव्हेबल प्रॉपर्टी तयार झाल्यामुळे कोणताही इनपुट टॅक्स क्रेडिट हा आपल्या रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सनला घेता येणार नाही. नंतर आपण 17(5)E कडे वळूया. 17(5)E काय म्हणतो? गुड्स और सर्व्हिसेस और बोथ ऑन विच टॅक्स हॅज बीन पेड अंडर कंपोजिशन स्कीम. कंपोजिशन स्कीम खाली ITC नसतो हे आपण आतापर्यंत दुसऱ्या कोणत्या तरी लेक्चरमध्ये अभ्यासलं असेल. कंपोजिशन स्कीम ही कंपोजिशन ची जी प्रोव्हिजन आहे ती सेक्शन 10 मध्ये जीएसटी कायद्याची आहे. त्यामुळे जो रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन हा कंपोजिशन खाली आहे अंडर सेक्शन 10 खाली आहे त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट हे मिळणार नाही. इथे कोणतंही एक्सेप्शन नाही. नो एक्सेप्शन, नो इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल. नंतर 17(5)F कडे वळूया. 17(5)F मध्ये जे ब्लॉक्ड क्रेडिट आहे ते गुड्स और सर्व्हिसेस और बोथ रिसिव्ड बाय अ नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. तर हा नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन कोण त्याच्याबद्दल बोलायचं. पण एक आपल्याला नॉन रेसिडेंट इंडियन माहिती आहे पण दोन टर्म्स वेगवेगळे आहेत. त्या दोघांमध्ये कन्फ्युज होऊ नका की नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन हा दुसऱ्या देशातनं आपल्या देशात येतोय. एका पर्टिक्युलर काही कालावधीसाठी तो बिझनेस करायसाठी आपल्या इथे येतोय. हे लक्षात घेतलं पाहिजे की नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन हा फॉरेन एंटिटी आहे, बाहेरच्या देशातनं येतोय. त्यामुळे आपल्या इथे आल्यानंतर त्याच्याकडं पासपोर्ट असेल पण त्याच्याकडं जो पॅन आहे जो आपल्या देशातला हे आहे परमनंट अकाउंट नंबर तो नसेल त्याच्याकडं. तो अशा नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनला एका पर्टिक्युलर पिरियडसाठी आपण रजिस्ट्रेशन जीएसटी खात्याखाली देतो. पहिलं रजिस्ट्रेशन आपण त्याला पहिले 3 महिन्यांपर्यंत देतो आणि त्याला जर ते वाढवायचं असेल तर तो फर्दर 3 महिन्यांसाठी तो वाढवू शकतो. तर असा जो रजिस्टर्ड नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन आहे त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. फक्त एक्सेप्शन कोणतं आहे की इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेलेबल ऑन द गुड्स इम्पोर्टेड बाय हिम. तो जो जे गुड्स इम्पोर्ट करतोय त्याच्यावर जो IGST लागेल त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिटच फक्त त्याला मिळेल. बाकी ज्या सर्व्हिसेस तो इथे घेईल बाकी जे काही तो इथे हे करेल त्याच्यावर त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट हे अवेलेबल असणार नाही. आता आपण सेक्शन 17(5)G नुसार जे इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक आहे त्याच्याकडे बघूया. 17(5)G नुसार कोणतं क्रेडिट इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक आहे? गुड्स और सर्व्हिसेस और बोथ युज्ड फॉर पर्सनल कन्झम्पशन. म्हणजे जे गुड्स और सर्व्हिसेस हे पर्सनल कन्झम्पशनसाठी रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन वापरत असेल तर अशा गुड्स किंवा सर्व्हिसेसवर त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट हे मिळणार नाही. याच्यासाठी कोणतंही एक्सेप्शन नाही. त्यामुळे एक्सेप्शन नसल्यामुळे त्याला जे पर्सनल कन्झम्पशनसाठी गुड्स अँड सर्व्हिसेसचा वापर झालेला आहे त्याच्यावर कोणताही इनपुट टॅक्स क्रेडिट रजिस्टर्ड पर्सन घेऊ शकणार नाही. नंतरचा सेक्शन आहे 17(5)H. 17(5)H नुसार ब्लॉक क्रेडिट कोणतं आहे? गुड्स लॉस्ट, स्टोलन, डिस्ट्रॉयड, रिटर्न ऑफ और डिस्पोज्ड ऑफ बाय वे ऑफ गिफ्ट और फ्री सॅम्पल्स. 17(5)H मध्ये गुड्स लॉस्ट बद्दल बोललंय. म्हणजे जे गुड्स लॉस्ट झाले म्हणजे हरवले कुठे ट्रान्सपोर्टमध्ये हरवले कुठं किंवा कशात हरवले असतील तर अशा गुड्सवरचा इनपुट टॅक्स क्रेडिट
रजिस्टर्ड पर्सनला मिळणार नाही. जर स्टोलन म्हणजे चोरी गेले गुड्स, तर चोरी गेलेल्या गुड्सवर सुद्धा इनपुट टॅक्स क्रेडिट रजिस्टर्ड पर्सन हा घेऊ शकणार नाही. डिस्ट्रॉइड, कोणतेही कारण असेल, कोणत्या तरी कारणामुळे जर गुड्स जर डिस्ट्रॉय झालेले असतील, नष्ट झालेले असतील, तरी सुद्धा रजिस्टर्ड पर्सन हा त्याच्यावरील इनपुट टॅक्स क्रेडिट हे घेऊ शकणार नाही. रिटर्न ऑफचे प्रोव्हिजन तुम्ही खनांदे साहेब तुम्हाला अकाउंटन्सीच्या सेक्शनमध्ये शिकवतीलच की रिटर्न ऑफ कसं करतात. तर रिटर्न ऑफच्या कंडिशनमध्ये सुद्धा इनपुट टॅक्स क्रेडिट हे रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन घेऊ शकणार नाही. और डिस्पोज्ड ऑफ बाय वे ऑफ गिफ्ट, जर गुड्सचं जर गिफ्ट दिलेलं असेल, म्हणजे काही गुड्स जर गिफ्ट मध्ये गेलेले असतील, तर अशा गुड्सवर त्यांचं गिफ्ट म्हणून वापर दिल्या गेल्या, तर इनपुट टॅक्स क्रेडिट हे रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सनला उपलब्ध नसेल. त्याचप्रमाणे जे गुड्स फ्री सॅम्पल म्हणून वापरले आहेत, फ्री सॅम्पल्स म्हणून दिलेले आहेत, अशा गुड्सवर सुद्धा इनपुट टॅक्स क्रेडिट रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सनला उपलब्ध असणार नाही, त्याला घेता येणार नाही. इथे एकही एक्सेप्शन नाहीये सेक्शन 17(5)H मध्ये, त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचा इनपुट टॅक्स क्रेडिट रजिस्टर्ड पर्सनला घेता येणार नाही. नंतर आहे सेक्शन 17(5)I. 17(5) ब्लॉक क्रेडिट बद्दल काय म्हणतं, कोणतं क्रेडिट ब्लॉक आहे, एनी टॅक्स पेड इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 74, सेक्शन 129 अँड सेक्शन 130 ऑफ द GST ऍक्ट. इथे सुद्धा कोणतंही एक्सेप्शन नाही, आणि म्हणून इथे पूर्णच्या पूर्ण इनपुट टॅक्स क्रेडिट हे रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सनला घेता येणार नाही. आता इथे काय म्हटलं, एनी टॅक्स पेड इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 74. आता सेक्शन 74चं टायटल काय आहे, तर सेक्शन 74चं टायटल म्हणतं डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स नॉट पेड or short paid or erroneously refunded or input tax credit wrongly availed or utilized by person utilized by reason of fraud or any willful misstatement or suppression of facts. तुम्ही जेव्हा डिमांड अँड रिकव्हरी शिकाल तेव्हा हा सेक्शन तुम्हाला डिटेलमध्ये घेतला जाईल, त्यामुळे आता आपण याच्याबद्दल काही फार बोलणं शक्य नाही, आपल्याकडे थोडा वेळ सुद्धा नाही. नंतर सेक्शन 129 कशाच्या रिलेटेड आहे, तो डिटेन्शन, सीझर अँड रिलीज ऑफ गुड्स अँड कन्व्हेन्सेस इन ट्रान्सिट. म्हणजे या सेक्शन 129 नुसार जर कारवाई झालेली असेल तरी सुद्धा इनपुट टॅक्स क्रेडिट हे रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सनला घेता येणार नाही. नंतर सेक्शन 130 काय म्हणतो, कॉन्फिस्केशन ऑफ गुड्स ऑर कन्व्हेन्सेस अँड लेव्ही ऑफ पेनॉल्टी. म्हणजे सेक्शन 130 नुसार जर काही कारवाई झालेली असेल तरी त्या कंडिशन्समध्ये रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन हा इनपुट टॅक्स क्रेडिट हे घेऊ शकत नाही.